नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी एक सभापती गोधडी बनवत आहे. तर पाहू शकता त्यासाठी याप्रमाणे असे ह्या साड्या आहेत, जुन्या साड्या. तर ह्याचे आपण धडवे ऑलरेडी आता बनवून घेतलेले आहेत. तर या गोधडी एक जी साडी असते आपली, त्या साडीलाच आपण थोडासा जोड लावून ह्याचा धडपा असा बनवलेला आहे. तर ते एकदा मी तुम्हाला धडपा आता दाखवतो की कसा बनवलेला आहे धडपा. तर पहा, ही साडी आहे, ही अशी पूर्ण साडी आहे. तर या साडीचा मी आता धडपा बनवलेला आहे. तर धडपा पहा असा बनवलेला आहे. तर ही अशी साडी, ही साडी पूर्ण साडी आहे आणि एक असा अर्धी साडी अजून जोड लावलेली आहे. ही अशी अर्धी साडीचा जोड लावलेला आहे आणि ही साडी अशी पूर्ण साडी आहे. तर पाहू शकते याप्रमाणे असं मध्ये असं जोड लावलेलं आहे. त्याला ही अशी जोड लावलेली आहे. तर या साईजचीच गोधडी आता कस्टमरला आपल्याला बनवून द्यायची आहे. तर पाहू शकता अशी या धडप्यासारखे जवळजवळ 8 धडपे आहेत. म्हणजे पूर्ण 8 धडपे आता मी बनवलेले आहेत. आणि आता एकावरती या सर्व साड्या आता एकावरती एक ठेवून आता याला याची शिलाई आता मी चालू करणार आहे. तर या गोधडीला मी लांब साईडनी भरली होती. लांब साईडनी भरून या गोधडीला अशी टीप मारत आहे. तर टीप मारताना काय, एक हात आपला असं खालून ठेवायचा असा, त्याप्रमाणे टीप मारून घ्यायची. त्याच्यामुळे काय होतं, खालून गोधडीला आहे ना घडा येत नाही. याप्रमाणे असं खालून हात करून टीप मारून घ्यायची. त्याने काय होतं, आपल्या खालच्या साईडने आपल्याला घडा येत नाही. पाहू शकता याप्रमाणे गोधडीचा मी मारून झालेली आहे. एक साईडला टीप मारून झालेली आहे. तर हिचा आता जास्तीचा जो भाग आहे तो आता आपल्याला कट करायचा आहे. तर पाहू शकता ज्याप्रमाणे असं आता आपण घडी घातलेली आहे आणि शिलाई पण याला आता एक साईडला शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला या गोधडीचा जास्तीचा भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे. म्हणजे आपल्या साईजप्रमाणे आपल्याला घेऊन बाकीचे जी जास्त भाग आहे तो कापून टाकायचा आहे. तर पाहू शकतो याप्रमाणे एकाच कस्टमरच्या 2 गोधड्या होत्या. तर त्यांची पहिली गोधडी बनवलेली, तर त्याच्या साईजनुसार त्याच्यावरती ठेवून याप्रमाणे असं आपण कट करून घेत आहोत. तर पाहू शकता आता जास्तीचा भाग कट केल्यानंतर आपली ही गोधडी अशी दिसत आहे. तर यावरती आता मी बॉक्स बनवणार आहे, 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स बनवणार आहे. आणि पाहू शकता एकदम मस्त अशी एक साईडला अशी टिप मारून घेतलेली आहे गोधडीला. आता तर पाहू शकता ही मागची बाजू आहे आणि या बाजूला आता मला बॉक्स पण बनवायचे आहे. तर पाहू शकता मागच्या बाजूला पण गोधडी पुढं वळायची नाही, अजून व्यवस्थित अशी बनवलेली आहे. तर या गोधडी काही जास्त मोठी नाही आहे, त्याच्यामुळे जी शिलाई पण काही आपण जास्त घेतलेली नाही. 250 रुपये शिलाई या गोधडीला घेतलेली आहे. तर ही जी गोधडी होती एकदम पातळ गोधडी होती आणि जास्त जाड गोधडी नव्हती, फक्त 8च पदक होते त्याच्यामध्ये. आणि गोधडी काही जास्त मोठी पण नव्हती, त्याच्यामुळे खूप लवकर माझी ही गोधडी शिवून झाली. आणि हिला बॉक्स पण मी आता याप्रमाणे असे बनवून घेतलेले आहेत. तर एक 2-2.5 इंचाचे बॉक्स नाही का, याप्रमाणे असे एक 2-2.5 इंचाचे बॉक्स या गोधडीला असे आता बनवून घेतलेले आहे. तर पाहू शकता एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. काय म्हणजे असं पुढं वळले नाही, काय नाही, एकदम पातळ गोधडी आहे. कस्टमरने एकदम पातळ गोधडी सांगितली, त्याच्यामुळे एकदम पातळ गोधडी मी आता बनवलेली आहे. पाहू शकता ही मागची बाजू आहे, मागच्या बाजूची पण फिनिशिंग पहा तिथे एकदम मस्त आलेली. म्हणजे पुढे वळलेली नाही गोधडी बिलकुल. पहा ही मागची बाजू आहे. तर आता या गोधडीला फक्त बॉर्डर लावायचं काम बाकी. आता बॉर्डर वगैरे लावून झाल्यानंतर ही गोधडी आम्ही द्यायला जाणार एक गावामध्ये. तर एकाच कस्टमरच्या या 2 गोधड्या आहेत. तर फक्त आता बॉर्डर लावायचंच काम बाकी आहे. तर एक साईडला पाहू शकता इकडं पारू आता बॉर्डर लावत आहे. ही पण गोधडी आम्हाला द्यायची आहे आज. ही हात शिलाई केलेली गोधडी आहे ना, ही हात शिलाई केलेली गोधडी होती. हिला आता पारू बॉर्डर लावत आहे एक साईडला. आणि इकडे बघा ही आमची पिट्टू, ही आमची पिट्टू आहे, आता चालली आहे खेळायला आहे ना. टाटा कर पिट्टू, टाटा. काय टाटा काय किती आणि बोट खाते का? पिट्टू पिट्टू टाटा कर, टाटा. जा खेळायला घेऊन जा तिला. तर इकडं आमची पार्वता लावत आहे याला बॉर्डर.
हात शिलाई केलेली गोधडी होती, खूप जाड गोधडी होती बघा. हात शिलाई केलेल्या जाड गोधडीला याला कवर मी लावला होता. ही मागची बाजू खूप जाड गोधडी आहे ना, धागा बहुतेक तुटेल तिथं सारखा. थोडं टाकं वाढव मोठं लेकर म्हणजे धागा तुटणार नाही. तर पाहू शकतो याप्रमाणे अशी पट्टी लावत आहे आता पाहू. तर ही गोधडी मी सकाळी बघली होती. तर सकाळी जवळजवळ 2-2:30 वाजता ही गोधडी बघली. तर अशी झालेली आहे मस्त एकदम. पाहू शकता पुढे अशी वळलेली नाही जास्त गोधडी, मस्त झालेली आहे गोधडी. तर जुन्या साड्या असतात, तर जुन्या साड्या फेकून देण्यापेक्षा तर त्याचा असा गोधडीमध्ये मस्त असा वापर होतो. तर पाहू शकता या गोधड्या एकदम टिकाऊ गोधड्या असतात आणि खूप म्हणजे कशा पण वापरल्या, रफ वापरल्या तरी पण फाटत नाहीत. जर साड्या चांगल्या असतील आपल्या तर कशी पण रफ जरी वापरली आपण ही गोधडी तरी पण फाटत नाही. एकदम मस्त अशी आणि उपचार पण असतात आणि त्याच्यामुळे आहे ना बरेचसे कस्टमर अशा गोधड्या आपल्याकडनं शिवून घेत असतात. आणि जर तुम्हाला पण अशा गोधड्या जर शिवायला शिकायचं असलं तर माझ्या चॅनलवरती मी असे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत की ते बघून तुम्ही एकदम आरामशीर गोधडी शिवू शकता. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला गोधडी शिवण्यासाठी तर तुम्ही मला कॉमेंट करू शकता, मी तुम्हाला लगेच उत्तर देईल. तर आणि जर तुम्हाला माझ्याकडनं शिवून घ्यायचे असतील अशा पद्धतीच्या या गोधड्या तर माझा ॲड्रेस तर पुणे लोणीकंद पाटील वस्ती, म्हणजे पुणे लोणीकंद पाटील वस्तीवरती आम्ही राहिला आहे. आणि जर तुम्ही इथं आला तर तुम्हाला कुणीही माझा ॲड्रेस सांगून देईल. तर जुन्या साड्या फेकून देण्यापेक्षा असा मस्त असा वापर या गोधड्यांमध्ये केला जातो. आणि आम्ही बऱ्याच दिवसापासून असं काम करतो या गोधडीचं. तर बरेचसे आजूबाजूचे बरेचसे कस्टमर येतात आपल्याकडं आणि अशा पद्धतीने या गोधड्या शिवून घेतात. तर पाहू शकता याप्रमाणे असं आता भरपूर असा लोड आहे. याप्रमाणे असं नाव सकट व्यवस्थित असं लिहून ठेवलेलं आहे. तर पाल लावायचे पण जर गोधड्या असतील तर पाल लावायला पण येतात. याच्या 4-5 गोधड्या आहेत ना, सगळ्यांना कवर लावायचा आहे, साडीचा कवर लावायचा आहे हात शिलाई केलेल्या गोधडीला. बरेचसे असे कस्टमरच्या गोधड्या अजून पेंडिंग आहे, शिवून द्यायच्या आहेत. आणि ही गोधडी तर बघा, ही गोधडी तर हात शिलाई केलेली गोधडी होती आणि ह्याची कंडिशन खूप खराब होती, म्हणजे पूर्ण साडी वगैरे पूर्ण फाटलेली होती. तर त्या हात शिलाई केलेल्या गोधडीला असा कवर लावला. कवर लावून पाहू शकता एकदम किती मस्त झाली एकदम गोधडी. ही मागची बाजू पण याप्रमाणे अशी येते. हात शिलाई केलेली गोधडी बघा एकदम कशी एकदम नवीन झाली. ज्या जुन्या गोधड्या असतात, हात शिलाई केलेल्या गोधड्या असतात, त्याला पण आपल्याला साडीचा कवर लावता येतो. तर गोधडी थोडी म्हणजे खूप जास्त जाड असेल तर आपल्या या मशिनीवरती गोधडी आपल्याला पडता येत नाही. परंतु जर थोड्या पातळ असतील तर त्यांना आपल्याकडून साडीचा कवर लावून नवीन असं बनवता येतं. तर आजचा ब्लॉग व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजची गोधडी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कॉमेंट करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूयात एक नवीन व्हिडिओमध्ये.